आळते ग्रामपंचायतीतील काही विकास कामे व प्रशासकीय बाबींविषयी महाविकास परिवर्तन आघाडीच्या सदस्यांनी आयोजित पत्रकार परिषदेत विविध प्रश्न उपस्थित केले। आरोप प्रत्यारोप नाही। आम्ही गेली 6 महिने झालं या कागदपत्रांचा शोध घेत होतो। आम्हाला हे कागदपत्र जर वेळेत मिळाली असते तर आम्ही 2 महिन्यापूर्वी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घेतली असती। आम्ही माहिती जर मागितली आम्हाला माहिती मिळत नाही, तुम्ही आता बघितलं असा। आम्ही दप्तर पाणीसाठी आम्ही मागणी करतोय। लेखी केली तोंडी केली आम्हाला दप्तर दाखवलं जात नाही। वरिष्ठ फोन करून सांगतात की दप्तर दाखवलं जात नाही। हे जर आम्हाला कागदपत्र जरा वेळेत 2 महिन्यापूर्वी मिळालं तर 2 महिने आम्ही 2 महिन्यापूर्वी प्रेस कॉन्फरन्स घेतली असती। आम्हाला प्रशासनावर त्या राजकीय नेत्यांचा मोठा दबाव आहे, भीती गाठली जाते। त्यामुळं आम्हाला कागदपत्र वेळेत न मिळाल्यामुळे आम्ही आज आम्हाला यात सुद्धा थोडी 1-2 कागद मिळाले नाही तर सुद्धा आम्ही प्रेस कॉन्फरन्स या अनुषंगाने आम्ही घेतली आहे कागदपत्र मिळाल्यानंतर। आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असताना सुद्धा आपल्याला इतक्या संकटांना सामोरं जाते, मग सर्वसामान्य जनतेचं काय? आता तुम्ही बघताय की आम्ही विद्यमान ग्रामपंचायत सदस्य असून सुद्धा आज आमची कामं होत नाहीत। आम्हाला सुद्धा वेळेवर सही मिळत नाही, आम्हाला सुद्धा दाखल्यावर सही मिळत नाही, असेसमेंट वेळेत मिळत नाही, कागदपत्र मिळत नाहीत। काही नागरिक ह्यांच्या गटाचे सुद्धा आमच्याकडे येतात की सांगत येतात जाहीदभाई आम्हाला असेसमेंट द्या, जरा घरफाळा 2,000च भरतो, जरा सांगा करा। आम्ही विनंती करून लोकांची मजबुरी म्हणून गरीब माणूस असेल तर सांगून विनंती करून यांच्या गटाची काही लोकांची सुद्धा आम्ही कामं हात जोडून विनंती जोडून ग्रामसेवकला विनंती करून आम्ही कामं करून घेतोय। खरोखर अशी अशी दयनीय अवस्था ते ग्रामपंचायतमध्ये आहे की इथं लोकांना असेसमेंट वेळेवर मिळत नाही, कुठलेही कागदपत्र वेळेत मिळत नाही, 3-3, 4-4 दिवस सही मिळत नाही आणि तोंड बघून आपला कोण परका कोण च्या बाजूनं खरंच आपल्याला एक चांगली कळवळ आहे लोकांची, म्हणून आपण या ठिकाणी आलेला याबद्दल आपलं स्वागत आहे। आज आपण पाहतोय की लाखो कोटीचा निधी आला, हे आला ते आला, तर आपण गावातून येत असताना या रस्त्याची दुरवस्था असेल किंवा हे गाव आळतं हे इंडस्ट्रियल लेवलला जाणारं 70% गाव हे भीमनगरहून जाते, तिकडे जात असताना त्या रस्त्याची दुरवस्था असेल आणि हेच आपले लोकनियुक्त सरपंच तिथूनच येतात, पण त्यांना ह्या रस्त्याची कुठलीही दखल घेता आलेली नाही। या ठिकाणी मागासवर्गीय समाजामध्ये मातंग समाज असेल, बौद्ध समाज असेल, या गटारींची दुरवस्था जर पाहिली तर खरंच कित्येक वर्षानुवर्षे आज ती कितपत पडलेले गटार, ती गटारं अजूनपर्यंत काढली गेलेली नाही, त्याचा प्रवाहसुद्धा वाहत नाही। तसंच बाबर सरांच्या घराच्या पाठीमागली जे बॅकसाईड आहे तर त्या जमीन लेवलपासून कमीत कमी 2 ते 3 फुटावरती गटर आहे, पण तो जाणार प्रवाह कुठं? तर असा भोंगळ कारभार या ठिकाणी आहे। या ठिकाणी या ग्रामपंचायतमध्ये जो कर्मचारी वर्ग आहे तो मागासवर्गीय आणि या मागासवर्गीय समाजाला फक्त या ठिकाणी राबवून घेण्याचं काम केलं जातं आहे। त्या 6-6, 7-7 महिने या ठिकाणी पगार दिला जात नाही। आपल्या खालीच जर बौद्ध समाजाच्या चौकात जर आपण गेलात तर त्या ठिकाणी ATM पाण्याचं ATM आहे, तसंच ते ATMसुद्धा बंद आहे। चर्मकार समाजामध्ये जर गेला तर तिथंसुद्धा पाण्याचं ATM बंद आहे। तर अशी या ठिकाणी बोंगळ कारभार या ठिकाणी चालू आहे। तर ज्या गावानं आपल्याला सत्ता दिलेली आहे त्या सत्तेचा दुरुपयोग न करता या गावच्या लोकांसाठी, गावच्या हितासाठी आपण काम गेलं पाहिजे, हाच या पत्रकार परिषदे पाठीमागे उद्देश आमचा आहे। आणि या ठिकाणी आपण सर्वजण आलात त्याबद्दल, तसंच या गावामध्ये घंटागाडी जी आहे ती घंटागाडीसुद्धा फिरत नाही, आणि ही घंटागाडी फिरत नाही तर ही घंटागाडी पूर्ववत व्हावी हीच या ठिकाणी या सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो। आणि येत्या काळात जर ह्या सत्तेच्या खुर्चीला जाग नाही आली तर महापरिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी खरोखरच आंदोलनाच्या माध्यमातून, लोकशाहीच्या आंदोलनातून या ठिकाणी जाग आणण्याचं एक काम या ठिकाणी आम्ही सर्वजण करू। आपण या ठिकाणी सर्वजण आलात आणि लोकशाहीला एक बळकटी देण्याचं काम या ठिकाणी आपण सर्वजण केलात, त्याबद्दल या ठिकाणी महापरिवर्तन विकास आघाडीच्या वतीनं, ते ग्रामस्थाच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो।